असतो तो माल कच्चा माल असतो, त्याच्यात खडे असतात, कचरा असतो, सगळं असतं. मग तो आम्ही माल खरेदी करतो, तो माल घरी घेऊन जातो. आमच्याकडे मशीन आहेत, त्या मशीनीत टाकायचं, सगळं साफ करायचं. आता ही जी मशीन आहे ही मशीन मी घरी बनवली, त्याला देशी जुगाड म्हणतात. वरती धान्य टाकायचं, खाली साफ करून बाहेर निघतो, खडे वगैरे सगळं टाकलं जातं त्याला. शेतातल्या भात निघाल्यामुळे आता आमच्या चिमण्या गेल्या सगळ्या चरायला. आता हे सगळं त्यांना कुठंच नाही मिळणार, त्यावेळेस ते चिमण्या परत येतात आमच्या इथं. आणि आल्या तर ह्याच्यातल्या सगळ्यात चांगला माल कोणचा आहे, जो हा जो खपली गहू आहे, त्या खपली गव्हाचा बागाव ह्याच्यावरच बसून ते सगळं खातात. आणि आम्ही सुद्धा त्यांना काय म्हणत नाही, किती त्यांना खायचं तेवढं खाऊ द्या. भरपूर चिमण्या काय त्यांना ती त्यांची जेवायची सोय झाली, वेळ झाली की बरोबर येतात. आणि त्याचा चांगला माल, पाणी पण ठेवतो, सगळं ठेवतो, ते येतात त्यांचं ते खात्यात. असं नाही की त्यांना आम्ही उचकत वगैरे काय नाही. आणि तांदूळ सुद्धा इंद्रायणीचाच तांदूळ खात्यात, बेस्ट एकदम क्वालिटी. तांदूळ असतो हा आमचा शेतकरी तांदूळ, हा इंद्रायणी बेस्ट विदाउट पॉलिश. एकदा खाला ना हा माणूस 100% हाच खाणार, दुसरं तांदूळच मागत नाही. वास जो इथं उभा राहिलं तर वास येतो किंवा तांदूळच भारी येतो. आता तुम्ही जर ह्याच्या टायमिंगला असताना थोड्या दिवसांनी तर तुम्हाला दाखवायला असतात चिमण्या. चिमण्या भरपूर चिमण्या असतात, दुसरे पक्षी पण असतात. ते पक्ष्यांना आम्ही काहीच करत नाही की तुम्हाला काय खायचं ते कुठं खाऊ द्या. अरे वा, तुम्ही निसर्गाचा म्हणजे हे करताय म्हणायचं, संवर्धन करण्याचं काम करताय. हे पक्षी घ्या, लोक काय करतात, पक्षी पिंजऱ्यात ठेवतात, हे करतात. आम्ही तसं नाही करत. आम्ही आमचा पक्षी आम्हीच पाळलेला आहे आणि तो आता गेलाय उडून. तो ज्यावेळेस तिकडेच रानात फिरून येईल तो नंतर येतो. मग सगळ्या इकडे येतात, सगळ्या बसतात खायला असं त्यांना. तुमचं? माझं नाव समिंद्रा अविनाश बोराणे. गाव हे कुठलं आहे गाव आपलं? गाव चिवेवाडी. चिवेवाडी म्हणजे पुरंदर तालुका जिल्हा पुणे. आपण जर केतकावळीच्या बालाजीला चालला असेल तर मित्रांनो, 1-2 कॉर्नर मारलं की पहिल्यांदाच आपल्याला एक कॉर्नरला हे दुकान भेटेल. सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, डाळी ज्या आहेत ना ह्या पूर्णपणे नॅचरल पद्धतीनं शेतकऱ्याजवळून नैसर्गिक डोंगरामध्ये अशा बनवलेल्या ज्या हे असतात, लावलेली धान्य असतात, त्या ह्या दुकानामध्ये कलेक्ट केलं जातं. आणि इथून आपल्या शहरामध्ये राहणारा ग्राहक वर्ग आहे ना, खरंच शेतातलं नॅचरल मिळत नाही अशा लोकांनी 100% ह्या ठिकाणी संपर्क करावा. शिजवण्याचं किंवा त्याची रेसिपी, ह्याचं बनवायचं कसं, ह्याच्यात कुठला मसाला टाकायचा, ते सगळी रेसिपी मी कस्टमरला देत असते. सगळं देत असते. असं नाही की हे बनवा आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल की कसं बनवायचं, कसं शिजवायचं, हे पण माझ्याकडून जातं. वेळात धान्य शिजल, ह्याला किती शिट्ट्या करायच्या असते, कुठल्याही धान्याला मी तेवढं सांगते. म्हणजे तुम्ही स्वतः सगळ्या ह्याचं मार्गदर्शन पण करता? मार्गदर्शन पण करते. किती मसाला, किती पाणी, किती शिट्टी, हे सगळं मी सांगणार कस्टमरला. कारण कसं होतं, काही महिला असतात ना त्या स्वयंपाक काही महिला बनवत नाही, मग त्यांना ते अंदाज येत नाही. मग कधीतरी बनवायचं म्हटल्यावर अंदाज नाही आल्यावर ते त्यांचं बिघडतं ते जेवण. म्हणून मग त्यांना ती रेसिपी सांगायची की हे एवढ्या शिट्टीतच शिजवायचं, जास्त करायची नाही की कमी करायची नाही. असं काही एखादा अनुभव सांगता का तुम्ही की बाबा हे शिजलंच नाही तुम्हाला फोन आला होता? भरपूर अनुभव. आता हे सांडगे, तर हे सांडगेला फक्त गरम पाणी करायचं असतं. मटकीची भाजी बनवतो मोडाची, तशीच ती भाजी बनवायची असते ह्याची पण एका महिलेने काय केलं, हे सांडगे कडक असल्यामुळं कुकरला लावलं. आता कुकरला लावले ती आम्हाला सांगायला आली की ते कुकरला लावले मी सांडगे. मग आता ते कुकरला लावून कसं होणार नाही का, की कुकरला लावल्यावर ह्याचं ते फार गाळ झालं. ती रेसिपी तिला मी सांगितली की रेसिपी सांगितली आणि मग आता एका कस्टमर मी आतामध्ये होते, कोकणातले होते, ते म्हणले आम्ही हे सांडगे बनवले पण ते शिजले नाही. आता म्हटलं तुम्ही ते सांडगे टाकले म्हणजे शिजवले कसे? ते म्हणले आम्ही सुकटमध्ये टाकले. आता सुकट शिजायला कमी वेळ लागतो, ह्याला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्यांचे ते सांडगे शिजले नाही. मग त्यांना ती रेसिपी मला सांगावी लागली. म्हणजे असे खूप अनुभव आले की मग त्यामुळे मी ते रेसिपी सांगायला त्यांना चालू केलं की बाबा हे तुम्ही असं बनवा आणि कशात काय वापरायचं, किती मसाला, कुठला मसाला, ते सगळं. आणि मसाला पण तयार, आमचा मसालाही असतो, हा गावरान मसाला आहे. हे मसाला पण मीच तयार करते. हां, सगळं हे प्रमाण, मिरचीचं किती, त्याच्यात मसाले कुठले वापरायचे काय, ते सगळं प्रमाण स्वतःचं, दुसऱ्यांचं नाही.
मित्रांनो काळं तिखट तांबडं तिखट म्हणतात ना. काळं तिखटचं मला असतं म्हणजे मागणी. काळ्या तिखटला जरा वेळ लागतो त्यामुळे ते मी बनवत नाही. तर हा घरगुती मसाला आहे. अरे वा, बघा मित्रांनो, अरे एकदम छान सुगंध. मी टेस्ट करून बघतो बाबा. याच्यातले सगळे पूर्ण कडधान्य याच्यात हा एकच मसाला वापरला तरीचा. अच्छा, असा म्हणजे आम्हीच बनवतो. ते काय किलो पावशेरवर तुम्ही देता ना? जसा घेतली 50 रुपयाचा मागितला तरी देतो आम्ही, कारण आपली टेस्ट लोकांपर्यंत जाणं गरजेचं असतं. त्यामुळे हे 50 रुपयाचा मागितला तरी आम्ही देतो, 200चा मागितला तरी देतो. आणि ह्यातलं पण धान्य 50 रुपये 50 ग्रॅम मागितलं तरी देतो, कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. मित्रांनो वाहनाची वर्दळ भरपूर आहे, आवाज जरा थोडासा ब्लर होतोय, परंतु काही अडचण नाही. आपण तुम्हाला जो नंबर दिलेला आहे काकूंचा किंवा काकांचा, त्यावरती तुम्ही आवर्जून संपर्क करा. किंवा जास्तीत जास्त आपल्या गृहिणीपर्यंत, ज्यांना खरंच आत्ता धकाधकीच्या जीवनात कोणतीही गोष्ट नॅचरली मिळत नाही आणि नॅचरलकडे चाललं आहे बघा. बऱ्याच ठिकाणी होतं चुलीवरचं मटण किंवा गावरान पिठलं, अशा ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या खरंच आता रुजवायला लागलेत. वेळच भेटत नाही. तर आवर्जून वेळ मिळाला, मिनी बालाजीला तुम्ही आला केतकावळीकडे, तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि काकूबरोबर 2 मिनटं बोलून जावा, जेणेकरून तुम्हाला खरंच माहिती मिळेल. एखादी नवीन रेसिपी करायची असेल तर पहाडीव की चव की जे म्हणतो ना, हा पूर्ण डोंगर आहे, घाट आहे, त्याच्यामध्ये राहणारे लोक कसे राहतात, तिथल्या संस्कृती कशी आहे, त्यांचं जेवण कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच भेटायला मिळतील, बघायला मिळतील. आणि तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेटला तर आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि मित्रांनो, आपल्या RK मिल्किंग मशीन या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच भेट द्या, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया नक्कीच पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये.